उन्हाळा गेला आणि आता कूलरचीही गरज संपली. त्याच्यामुळे मी आज पूर्ण कूलर साफ करून घेत आहे, कारण यामध्ये मच्छर होण्याचे चान्सेस आहे. आणि मी 2-3 दिवसापासून ब्लॉग टाकले नव्हते, कारण माझ्या आईचे मामा एक्सपायर झाले. त्यामुळे मला अर्जंटली बाहेर गावी जावं लागलं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये मी कायच ब्लॉग बनवले असते. त्यामुळे मी सध्या थांबवलं होतं. आणि कंटिन्यू 1 वीक पाऊस येत असल्याने आम्ही आमच्या बजरंगीची अंघोळ करून नव्हती दिली. त्यामुळे आज थोडी ऊन होती, तर त्याची अंघोळ आज बाबा करून देत आहे, कारण आज बाबा घरी आहे. नेहमी मी करून देत असते. आणि नेहमीप्रमाणे आमचा बजरंगी शहाण्या बाळासारखा उभा आहे आंघोळ करताना. आणि आंघोळ झाल्यानंतर बजरंगीला असं वाटते मी कुठं स्वर्गात आलो की का. ऊन किती असली तरी पावसाची काही गॅरंटी नाही, तो कधी धो येऊ शकतो. त्याच्यामुळे मी आज मशीनमध्येच कपडे ड्राय करून घेतले. आज गुलूटुलूला भूक नाही लागली वाटते, कारण आज दोघेही खूप वेळ झाला तरी पिंजऱ्याच्या बाहेर नाही निघाले. त्यामुळे मीच त्यांना बाहेर काढलं. आणि जेव्हाही मी गुल्लूचा लाड करते असं वाटते मला त्याला पकडून मी असं खाऊन घ्यावं, कारण की मला त्याचा लाडच त्यावेळेला इतका येते. सायंकाळ झाली आणि मी आली आहे माझ्या मोठ्या भावांच्या घरी. दादांची मुलं प्रोजेक्ट करत होते आणि माझं लक्ष गेलं या चाबीकडे. वेट वेट, ही मला आधी चाबीच वाटली, पण ही चाबी नाही आहे, हा आहे इरेझर. आत्ताची मुलं याला इरेझर म्हणतात आणि आम्ही पहिले याला खॉट रबर म्हणायचं. आणि एकच इरेझर मी 7-8 वर्ष यूज करायची, कारण तो कधी संपतच नव्हता. आणि मी मोठ्या बाबांकडे आली आहे आणि काही खाल्ल्याशिवाय मी घरी जाईल असं जीवनात कधी झालेलं नाही, म्हणून वहिनी माझ्यासाठी बनवत होत्या ऑमलेट. चलो इस ऑमलेट को डालते हैं पेट में और निकलते हैं घर की ओर. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत टाटा.